ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला। कल्याण डोंबिवलीच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकारी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। पदाधिकारी खरं तर स्वगृही परतल्यानं आनंद झालाय असे एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले। पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील। लोकसभा विधानसभा जिंकली, आता पालिका महायुती जिंकणार असं देखील शिंदे म्हणाले। जिथे ईव्हीएम वर शंका घेतात, जेव्हा ते लोकसभा जिंकतात, इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, निवडणूक आयोग चांगला असतो, आणि जेव्हा हरतात तेव्हाच ईव्हीएम खराब, मग तिथं निवडणूक आयोगाला दोष देणं। आता तर ह्या निवडणुका बीएसटीच्या कुठल्या होत्या? त्या तर बॅलेट पेपरवर होत्या। आता काय म्हणणार? बॅलेट पेपरवर काय आरोप करणार? महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं, जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं। त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकांना विकास पाहिजे, लोकांना कल्याणकारी राज्य पाहिजे, आणि लोकांना काम करणारे लोक पाहिजे। ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते, हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात असतं, आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा शेवटी जनता ही सर्वात महत्वाची आहे, आणि जनता ठरवत असते, आणि म्हणून जनतेने जे ठरवलं ते आतापर्यंत झालंय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये हे सर्व पदाधिकारी काम करतायत। आज मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। वारकरी संप्रदायाचे देखील पदाधिकारी इकडे आले, आणि वारकरी संप्रदाय देखील मोठ्या प्रमाणावर कल्याण ग्रामीणमध्ये आहे। मला वाटतं हा एक चांगला निर्णय त्यांनी घेतला आहे, आणि मी त्यांचं अभिनंदन करतो, मी त्यांचं स्वागत करतो। शिवसेना मजबूत आहेच, कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी मजबूत होईल, आणखी बळकट होईल, आणि या सर्व लोकांच्या येण्यामुळे त्या भागातला विकासही होईल। लोकसभा जिंकली आहे, विधानसभा जिंकली आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकेल, आणि प्रचंड असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।